भारताचा 80व्या स्वातंत्र्यदिन धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे पणन व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले। या सोहळ्यात धुळे पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेले पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या इतर प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला। ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री रावल यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की महायुती सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून धुळे जिल्ह्यातही विकासाची गंगा वाहत आहे। येणाऱ्या काळात जिल्ह्यात उद्योग, सिंचन आणि कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी प्रशासन व सरकार पूर्णपणे तत्पर असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। मी विनम्र अभिवादन करतो। बळीराजा हा आपल्या राज्याचा मुख्य आधारस्तंभ आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली। या योजनेच्या पहिला मला अतिशय आनंद होत आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पाचं सहनियंत्रण देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यालयामधनं म्हणजे PMOच्या माध्यमातून हे होत आहे। त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास येईल असं मला विश्वास आहे आणि खात्री देखील आहे। त्यामुळे आगामी काळात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील सर्व शेती हिरवगार होईल असा मला ठाम विश्वास आहे। याबरोबर